नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद पाटील माझ्या मराठी गुरु 1981 या चॅनल मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वाक्य परिवर्तन कसे करायचे, कोणत्या वाक्याचं परिवर्तन कसे करतात, जसं उदाहरण विधानार्थीचं आज्ञार्थी कसं करायचं, होकारार्थीचं नकारार्थी कसं करायचं आणि नकारार्थीचं होकारार्थी कसं करायचं, याविषयी आपण सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली होती। आजच्या व्हिडिओमध्ये विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य कसं करायचं याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ पाहत असताना वही, पेन, पेन्सिल हे शैक्षणिक साहित्य घेऊन बसा, जेणेकरून शिकवत असताना मी सांगणारे नियम, मुद्दे तुम्ही लिहू शकाल, जेणेकरून तुमचा हा जो टॉपिक आहे, हा जो मुद्दा आहे, तुम्हाला खोलवर डीपली तुम्हाला समजू शकेल। तर तयार आहात ना तुम्ही? मराठी गुरु ओजा शिरो। विद्यार्थी मित्रांनो, विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य करत असताना पहिला नियम काय आहे तो समजावून घ्या। जर तुमच्या वाक्यामध्ये खूप, जास्त, अति, लय, अधिक, भरपूर यासारखे जर शब्द तुमच्या वाक्यामध्ये जर आले तर ते शब्द तुम्ही त्या वाक्यातून काढून टाका आणि त्या शब्दांच्या ऐवजी तुमच्या वाक्याच्या सुरुवातीला किती, केवढा, केवढी, केवढे, केवढ्या यासारखे शब्द तुम्ही वापरा। आता माझ्या विद्यार्थी मित्रांनो, जी मराठी मुलं आहेत, ज्यांची भाषा मराठी आहे, त्या विद्यार्थ्यांना केवढा, केवढी यासारखे शब्द वापरणं फार सोपं जातं। परंतु जे नॉन महाराष्ट्रीयन मुलं आहेत त्या विद्यार्थ्यांना हे शब्दांचा वापर कसा करायचा ते अजून लक्षात येत नाही। मग त्या विद्यार्थ्यांशी एक सोपा उपाय मी त्यांना सांगत आहे। त्या विद्यार्थ्यांनी किती हा शब्द फक्त वापरायचा। मग वाक्य कोणतंही असो, तुमच्या वाक्याच्या सुरुवातीला किती हा शब्द वापरा, तो तुम्ही सर्व या वाक्यांमध्ये वापरू शकता। आता याचा दुसरा नियम काय बघा। तुमचं वाक्य कितीने सुरुवात झालं की त्या वाक्याचा जो शेवट आहे तो एक्सक्लेमेटरी साइन म्हणजे उद्गारार्थी चिन्ह देऊन करायचं, जेणेकरून हे वाक्य उद्गारार्थी वाटलं पाहिजे। परंतु वाक्याचं विधानार्थी मधून उद्गारार्थी करत असताना त्या वाक्याच्या रचनेमध्ये तुम्हाला थोडेफार काहीतरी बदल करावे लागणार आहे। मग ते बदल काय आहे आता आपण उदाहरणावरून समजून घेऊया। चला, तुमचं पहिलं उदाहरण आहे, स्क्रीनवर बघा। काल रात्री खूप पाऊस पडला। हे विधानार्थी वाक्य उद्गारार्थी कसं करायचं? या वाक्यामध्ये असणार खूप हे काढून टाकायचं आणि त्या खूप ऐवजी वाक्याच्या सुरुवातीला किती हा शब्द वापरायचा। आता खूपच्या नंतर 1, 2 क्लॉकवाईज घड्याळासारखे 3, 4 असे तुम्ही क्रमांक द्या, जेणेकरून तुम्हाला वाक्य लिहिताना त्रास होणार नाही। 1, 2, 3, 4 क्रमांक देऊन झाले। आता तुमचं वाक्य उद्गारार्थी होण्यासाठी रेडी झालं आहे। मग आता या क्रमांकानुसार तुम्ही वाक्याचं वाचन करा किंवा तसं तुम्ही लिहा, मग तुमचं उद्गारार्थी वाक्य तयार होईल। पुन्हा एकदा बघा, आपलं वाक्य काय आहे? काल रात्री खूप पाऊस पडला। किती पाऊस पडला काल रात्री? उद्गारार्थी चिन्ह। म्हणजे मी जी नंबर सिस्टम जी तुम्हाला सांगितली आहे तिचा उपयोग करा, जेणेकरून तुम्हाला कोणतंही वाक्य येऊ द्या आणि किती मोठं असू द्या, पण त्या नंबरच्या सिस्टमने तुम्हाला ते उद्गारार्थी करणं थोडं सोपं जाईल। आता दुसरं वाक्य बघूया आपण। दुसरं वाक्य काय आहे? पुष्पा हा सिनेमा सगळ्यांनाच माहिती आहे। मला वाटतं 2022 मधला सगळ्यात हिट आणि सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट होता।
मग याहून मी एक वाक्य छान मजेदार तयार केलं. पुष्पा या चित्रपटाने भरपूर कमाई केली. आता त्याला उद्गारार्थी कसं करायचं? यामध्ये भरपूर हा शब्द काढून टाकायचा. त्याच्या सुरुवातीला किती हा शब्द वापरायचा. आता भरपूरच्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडून असं रोटेट करून तुम्ही क्रमांक द्यायचे. जसं फॉर एक्झाम्पल बघा, भरपूरच्या नंतर कमाई शब्द आहे, त्याच्यावर 1 नंबर, नंतर 2, 3, 4 आणि 5 असे नंबर आपण दिले, असे क्रमांक त्याला दिले. झालं उद्गारार्थी वाक्य आपलं तयार. आता वाचन करा त्या नंबरनुसार. बघा आता कसं वाक्य होईल. किती कमाई केली पुष्पा या चित्रपटाने, उद्गारार्थी चिन्ह. आता तिसरं एक उदाहरण आपण बघूया. हे सुद्धा मागच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये खूप प्रसिद्ध असं गाणं होतं. एकदा ऐका. गाणं ऐकलं? आवडलं ना? ऊ अंट वा मावा हे गाणे लय गाजले. तर यावर आपण उद्गारार्थी वाक्य कसं बनवूया बघा. यामध्ये लय हा शब्द आपण काढून टाकूया. त्याच्याऐवजी सुरुवातीला आपण काय करूया, किती हा शब्द वापरायचा. लयच्या नंतर गाजलेला 1 नंबर देऊया. ऊ अंट वा मावा हे एकच गाण्याचे बोल आहेत म्हणून आपण त्याला 2 नंबर दिला. आणि तिसरा जो नंबर आहे हे आणि गाण्याला 4था नंबर देऊया. आता बघा त्या नंबरनुसार आपण ते वाक्याची रचना कशी होते. किती गाजले ऊ अंट वा मावा हे गाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्गारार्थी वाक्य कसं बनवायचं, त्यामध्ये काय काय बदल करायचे, नक्कीच या 3 उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल. अजून एखादं एक उदाहरण घेऊया. आता हे जे उदाहरण आहे मी 10वीच्या पुस्तकातून काही धडे आहेत त्याचा संदर्भ घेऊन मी आपण इथे तयार करतो. एक वाक्य आहे. इथले शिक्षक मनाने खूप श्रीमंत होते. इथले शिक्षक मनाने खूप श्रीमंत होते. आता याचा पण उद्गारार्थी कसं बनवायचं बघा. यामध्ये खूपला मी गोल केलं म्हणजे काढून टाकतोय. त्याच्या बाजूला मी जे आहेत शब्द त्याला मी नंबर दिले. नंबर कसे देतो एकदा बघून घ्या. आणि एकदा नंबर देऊन झाले की त्या क्रमांकानुसार वाक्याचं वाचन करा, लिहा सुद्धा. तुमचं उद्गारार्थी वाक्य तयार झालंय. आता कसं तुमचं वाक्य तयार होईल बघा. किती श्रीमंत होते मनाने इथले शिक्षक. आता एक शेवटचं वाक्य आपण घेऊया, 5वं वाक्य. ते सुद्धा 10वीच्या पुस्तकातीलच आहे. फुटप्रिंट्स या धड्यातलं आहे. यामध्ये रेखा मावशी खूप सुंदर कॅरेक्टर होतं आणि त्या रेखा मावशीचे कॅरेक्टर खूप चांगली माहिती आपल्याला मिळाली होती. तर ते वाक्य काय ते बघूया. आपल्यापेक्षा रेखा मावशीची पावलं अधिक सुंदर व चंदेरी आहेत. वाक्य थोडं मोठं आहे, मुद्दामने मोठं वाक्य घेतलंय. माझ्या नियमानुसार ते वाक्य तुम्हाला तयार करता येतंय की नाही आता हे आपण पाहूया. आणि ज्या विद्यार्थ्याला हे वाक्य जमलं की समजा तुम्हाला विधानार्थीचं उद्गारार्थी कसं करायचं हे अगदी योग्य समजलं असं मी समजेल. वाक्य पुन्हा एकदा बघा. आपल्यापेक्षा रेखा मावशीची पावलं अधिक सुंदर व चंदेरी आहेत. आता यामध्ये बघा, जसं पहिल्या वाक्यामध्ये खूप, भरपूर, लय हे वाक्य आपण गोल केले म्हणजे काढून टाकतोय, तसं या वाक्यामध्ये अधिक हा शब्द काढून टाकायचा आहे आणि त्याच्या ऐवजी सुरुवातीला किती हा शब्द आपल्याला जोडायचा आहे. आता अधिकच्या नंतर कोणते कोणते शब्द आहेत बघा. सुंदर व चंदेरी. सुंदरला 1 नंबर देऊया, व चंदेरीला 2 नंबर देऊया, आहेतला 3 नंबर देऊया. आणि त्याच्यानंतर आपल्यापेक्षा 4 नंबर, रेखा मावशीला 5 आणि पावलेला 6 नंबर देऊया. बघा वाक्य थोडंसं मोठं आहे पण तुम्ही नियमानुसार जा, नियमाचं पालन करा. किती मोठं वाक्य असू द्या तुम्ही अगदी सहजपणे ते सोडू शकाल. बघूया
त्याचं उद्गारार्थी कसं होईल बघा. किती सुंदर व चंदेरी आहेत आपल्यापेक्षा रेखा मावशीची पावलं, उद्गारार्थी चिन्ह. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, या माझ्या 5 उदाहरणांवरून मला नक्की असं वाटतंय की तुम्हाला हा व्याकरणावर आधारित भाग समजला असेल. विधानार्थीचं उद्गारार्थी कसं करायचं आहे याचं नियम किंवा छोटे ट्रिक्स ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्कीच तुम्हाला समजल्या असतील. अशा नवनवीन व्हिडिओ घेऊन समजून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा आणि खरंच ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर दुसऱ्यांनाही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.